नागपूरमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून हाय अलर्ट देण्यात आल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही मोठी माहिती कळतीये। जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विधान भवन परिसरामध्ये त्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि नागपूरमधल्या मुख्य ठिकाणी आता सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली आहे। हिवाळी अधिवेशनानिमित्तानं पोलिसांचा कडक बंदोबस्त नागपूरमध्ये आहेच आहे। त्यात गुप्तचर यंत्रणांचा हाय अलर्ट आहे। सूत्रांची माहिती कळतीये। ऑपरेशन सिंधूनंतर जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढल्याचा गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिलाय। त्यामुळे नागपूर उपराजधानीमध्ये हाय अलर्ट सध्या आहे। हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर महालमधला आरएसएस मुख्यालय, रेशीमबाग स्मृती भवन, धार्मिक ठिकाणं, गर्दीच्या जागांवर उच्चस्तरीय सुरक्षा यंत्रणेची करडी नजर असणार आहे। काय नेमके नागपूरमध्ये या संदर्भातले आणखी परिस्थिती आहे, आढावा घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। अमर, नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस व्यवस्था वाढवण्यात आली आहे, कडक सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। एक प्रकारे धोका सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे। काय नेमकी या संदर्भातले तपशील आहेत? अनुपमा, खरं तर नागपुरात नेहमीच सतर्कता असते, पण आता राज्य सरकार संपूर्ण नागपुरात पोहोचलेलं आहे। हिवाळी अधिवेशन आहे, सर्व प्रमुख नेते राज्यातील नागपुरात आहे आणि त्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि अनेक मोठे नेते केंद्रातील सुद्धा नागपुरात असतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर नेहमीच दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर नागपूर असतं। यापूर्वी सुद्धा असे अलर्ट आले होते आणि आज सुद्धा आता सुद्धा गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण ऑपरेशन सिंधूर नंतर झालेल्या घडामोडी या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सगळा हाय अलर्ट देण्यात आले आणि त्यामुळे नागपुरात अक्षरशः छावणीचं स्वरूप आहे। खास करून विधिमंडळाच्या परिसरात तर पूर्ण छावणीचं स्वरूप आहे। कडेकोट असा पोलीस बंदोबस्त आहे। साध्या वेशातील पोलीस सुद्धा शहरातील विविध ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे आणि याशिवाय अनेक व्हीव्हीआयपी मुवमेंट सुद्धा असल्यामुळे त्याबाबत अतिदक्षता ठेवण्यात येते आहे। ठीक, धन्यवाद अमर, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तपशील आणखी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।